नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात A6 टीव्ही मराठी. तर पिढी नासवणारे ड्रग्सचे व्यापारी ठाण्यात तयार झाले असून ठाण्याची ओळख आता ड्रग्सचे शहर झाली अशी होत आहे. त्याचे कनेक्शन साताऱ्यात आहे असं म्हणत संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाही तर इथल्या रस्त्यांवर त्यांना ठोकून काढू असंही संजय राऊत म्हणाले. गद्दारांचे शहर अशी झालेली ठाण्याची ओळख आपल्यालाच पुसायची आहे असं म्हणत संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष केले. मुंबईसह ठाण्यातही महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती झाली आहे. आधी ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेसाठी वचननामा जाहीर केला, तर आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत ठाण्याचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. संजय राऊत, राजन विचारे, अविनाश जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधूंचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. आज आपण संयुक्त वचननामा ठाणेकरांसाठी आपण प्रसिद्ध केला. काल मुंबईचा वचननामा प्रसिद्ध केला. स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे शिवसेना भवनात आले. शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त प्रचार दौरे, प्रचार सभा सुरू झालेल्या आहेत. तरी प्रश्न काय आहे, ठाण्यात काय होणार? एक सांगतो, लोकसभा विधानसभा यापेक्षा वेगळा निकाल जनतेकडून आम्हाला दिला जाईल याची आम्हाला खात्री आहे. इथे याच ठाण्याच्या नगरपालिकेनं शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंना पहिली सत्ता दिली, ते हे ठाणे. पण आता मी ठाण्याची जी एकंदर परिस्थिती जी आम्ही नेहमीच पाहतो, जी राजन विचारे आणि अभिजित पानसे यांनी सांगितली, त्यातली सगळ्यात गंभीर गोष्ट आहे की ठाणे हा या महाराष्ट्रातला ड्रगचा सगळ्यात मोठा अड्डा झालेला आहे. ठाणे हे सांस्कृतिक राजधानीचं शहर मानलं जातं पुण्याच्या बरोबरीने. ठाण्यामध्ये साहित्य, कला, क्रीडा याची फार मोठी परंपरा या ठाण्याला लागली. ठाणे हे मंदिरांचं आणि तळ्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं, सुंदर. पण आज ठाणे महाराष्ट्रामध्ये ड्रग्ससाठी, ड्रग्सचा अड्डा हे ओळखलं जातं. या ठाण्याला मुख्यमंत्री होते काही काळापूर्वी, नंतर त्यांना कमिशनरचं फौजदार करून डेप्युटी CM केलं. ते ठाण्यातच असतात. तरी ठाण्यामध्ये परवा तुम्ही म्हणता 2.5 कोटीचं ड्रग्स सापडलं. याच्या आधी सुद्धा अनेक ठिकाणी ड्रग्स सापडलं. ठाण्यातल्या शाळा, कॉलेज, पान टपरी आणि अनेक ठिकाणी ड्रग्स मुबलक मिळत आहे. हे लपून राहिलेलं नाही. कुठून येते ड्रग्स? पोलीस काय करतायत? फक्त आमच्या उमेदवारांना उचलायचंच काम करतायत घरात जाऊन. हा प्रश्न जनतेला पडलेला आहे. हे ड्रग जर ठाण्यात मिळत असेल तर या ठाण्याचा सध्याचा बॉस कोण आहे? ठाण्याचं लॅरी झालंय का? धुरंधरमध्ये एक लॅरी नावाचं शहर आहे. सगळ्यात मोठा कराचीतला गुंडांचा अड्डा कुठला असेल तर ते लॅरी शहर. आपण त्या सिनेमात पाहिलं असेल. त्यात एक रेहमान डकेत आहे, रेहमान डाकू आहे, तो या शहरात सुद्धा आहे. तिथे सुद्धा लॅरी शहरामध्ये ड्रगचाच सगळ्यात मोठा व्यवहार आणि व्यापार चालत होता. देवेंद्र फडणवीसांचं गृह खातं, इकडले पोलीस आयुक्त काय करताय? इकडल्या ड्रगची तार ही साताऱ्यापर्यंत गेली. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ड्रगचा कारखाना, फॅक्टरी, मॅन्ड्रेक्स, व्हाईट पावडर, हे कुठे सापडला कारखाना? तर साताऱ्यात सापडला. आणि या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाच्या दारात. तिथून ड्रग्स इथे येतोय का? ज्या अर्थी हे ड्रग्स ठाण्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळते, खुल्या मिळते, त्या अर्थी डेप्युटी CMच्या घरामध्ये कोणी ड्रग्स घेत आहे का? याचा तपास व्हायला पाहिजे ना. तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या दारात ड्रग्स विकलं जाते, समोरच्या पानटपरीवर, समोरच्या रस्त्यावर, संपूर्ण ठाणे शहरात. बाकी सर्व विषयावरती उपमुख्यमंत्री बोलत आहेत.
त्यांचे आमदार बोलत आहेत. पण एक पिढी नासवणारे अंमली पदार्थ आणि नशेचा व्यापार जर तुमच्या शहरात चालला असेल तर त्या शहराची अवस्था काय आहे हे आत्ता खरं म्हणजे अत्यंत गंभीर गोष्ट आहे. लोकांनी ह्याच विषयावर मतदान केलं पाहिजे. ठाणेकरांनी हा विषय जो आहे या विषयावर मतदान केलं पाहिजे. आपल्या शहराचं काय करायचं? लोक म्हणत होते हे बीडसारखं झालं आहे, हे बीडच्या पुढे गेलं आहे. ठाण्याची अवस्था म्हणे बीडसारखी झालेली आहे. बीडमध्ये ज्या प्रकारची खुल्या झुंडशाही, गुंडगिरी, खून, भ्रष्टाचार, अत्याचार, मी म्हणतो ठाणं त्याच्याही पुढे गेलं. हे चित्र बदलायचं असेल तर मला असं वाटतं ठाणेकरांनी अत्यंत सावधपणे यावेळेला मतदान केलं पाहिजे. ठाण्याच्या विकासाची सुरुवात ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केली. सतीश प्रधान नगराध्यक्ष होते तेव्हापासून ठाण्याच्या विकासाला सुरुवात झाली. आणि आजही ठाण्याचं भूषण असलेलं गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव मैदान, त्यानंतर काशीनाथ घाणेकरांच्या नावानं उभं राहिलेलं अजून अशी असंख्य कामं ही शिवसेनेच्या कारकिर्दीत झाली. आता माझे मनसेचे सहकारी माझ्या बाजूला बसलेले आहेत. ते म्हणतील मग मनसेचं काय, तुमचा आणि आमचा DNA सारखाच आहे, तुम्ही आमचेच. तेव्हा आपण एकत्रच होतो आणि आत्ता एकत्रच आहोत. या ठाणे शहरामध्ये एक उत्तम प्रकारची युती झाली आहे मराठी माणसांची, मराठी एकजुटीची. आणि आजही ठाण्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये मराठी पगडा, मराठी चेहरा आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची एक सभा ठाण्यामध्ये होईल, एक विराट सभा ठाण्यामध्ये होईल. ती आता जागा कोणती हे सगळे मिळून ठरवतील. पण आम्ही जे ठाणं पाहिलं ते ठाणं आज आम्हाला दिसत नाही. बिल्डरांचं ठाणं एक वेळ मान्य करू, पण बिल्डरांच्या मागून जी गुन्हेगारी सुरू आहे, जी खंडणीखोरी सुरू आहे, जी दरोडेखोरी सुरू आहे, ते ठाण्याचं चरित्र होऊ शकत नाही. या राज्याला मंत्री आहेत, या ठाण्याला मंत्री आहेत, या ठाण्याला मुख्यमंत्री होते, या ठाण्याला आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना कोणीतरी प्रश्न विचारणार आहे का, ठाण्याची अशी अवस्था आपण असताना का होते? आरोप करणं सोपं आहे आमच्यावरती, आरोप आमच्यावर करतात. पण जरी सत्ता शिवसेनेची असली तरी या सत्तेचे वतनदार तुम्ही होतात ना इतके वर्ष. महापालिका लुटली कोणी, टेंडरबाजी केली कोणी? आज ठाणे महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत अशी माझी माहिती आहे. ही वेळ कोणी आणली ठाण्यावर? ठाण्याची महापालिका, कल्याण डोंबिवलीची महापालिका लुटल्या कोणी? तुम्हीच लुटल्या. म्हणून तुमचे इमले आणि बंगले उभे राहिले ना. आम्ही कधी ठाण्यात आलो नाही. तर या ठाण्याला आपल्याला जर बदलायचं असेल चेहरा मोहरा पूर्ण, तर मला खात्री आहे ठाणेकर जनता यावेळेला शहराचा आणि आपल्या पुढल्या पिढीचा विचार करू. पुढच्या बातमीसाठी पाहत रहा E6 TV मराठी.